नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. मागील भागात आपण शेती खरेदी करण्यापूर्वी 7/12/8A फेरफार आणि जुने खरेदी खत कसे तपासावेत याची सविस्तर माहिती घेतली. आजच्या भागात आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. शेतीवर बँकेचे कर्ज आहे का, बोझा कसा तपासावा आणि NOC कसे घ्यावे. अनेक लोक शेती खरेदी करताना फक्त 7/12 आणि खरेदी खत तपासतात. पण सर्वात मोठी चूक म्हणजे जमिनीवर बँकेचे कर्ज आहे का हे तपासत नाहीत. अनेक वेळा जमीन बँकेकडे गहाण असते आणि खरेदीदाराला त्याची कल्पनाही नसते. अशा वेळी भविष्यात मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकते. चला तर सविस्तर जाणून घेऊया. बँकेचा बोझा म्हणजे काय? बोझा म्हणजे जमिनीवर एखाद्या बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा कायदेशीर हक्क नोंदवलेला असणे. जेव्हा शेतकरी पीक कर्ज, मुदत कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, विहीर, ठिबक सिंचन, शेती विकास किंवा इतर कारणांसाठी कर्ज घेतो, तेव्हा बँक त्या जमिनीवर गहाण हक्क निर्माण करते. त्याची नोंद महसूल अभिलेखात होऊ शकते. सोपे उदाहरण: राम याने 2023 मध्ये 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले. बँकेने त्याची 3 एकर जमीन गहाण घेतली. 2026 मध्ये राम ती जमीन श्यामला विकू लागला. जर श्यामने बोझा तपासला नाही तर जमीन घेतल्यानंतर बँकेचा दावा त्याच जमिनीवर राहू शकतो. बोझा कुठे तपासायचा? सर्वप्रथम 7/12 उतार्यात पहा. 7/12च्या इतर हक्क किंवा संबंधित नोंदीमध्ये बँकेचा उल्लेख आहे का ते तपासा. उदाहरणार्थ, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा पतसंस्था अशी नोंद दिसत असल्यास पुढील तपासणी आवश्यक आहे. दुसरे, फेरफार नोंदी तपासा. कर्जामुळे फेरफार झाला आहे का? कर्ज फेडल्यानंतर बोझा कमी झाल्याची फेरफार नोंद झाली आहे का? तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, बँकेत प्रत्यक्ष चौकशी करा. फक्त विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. संबंधित बँकेत जाऊन विचारावे. कर्ज किती आहे? किती बाकी आहे? खाते नियमित आहे का? NOC कधी मिळेल? बोझा असलेल्या जमिनीची खरेदी करावी का? हो, पण योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच. जर कर्ज बाकी असेल तर प्रथम ते कर्ज फेडले पाहिजे. त्यानंतर बँकेने लेखी स्वरूपात जमीनवरील हक्क संपल्याचे प्रमाणपत्र द्यावे. त्याशिवाय व्यवहार पूर्ण करू नये. NOC म्हणजे काय? NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. बँक सांगते की कर्ज पूर्ण फेडले आहे, जमिनीवर आमचा कोणताही हक्क शिल्लक नाही आणि जमीन विकण्यास आमची हरकत नाही. हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तोंडी बोलणे पुरेसे नसते. उद्या वाद झाल्यास न्यायालयात लेखी पुराव्यालाच महत्त्व असते. उदाहरण: विक्रेता म्हणाला कर्ज फेडलं आहे, पण NOC घेतली नाही. 2 महिन्यांनी समजले की काही हप्ते बाकी होते. आता खरेदीदाराला मोठी अडचण निर्माण झाली. कर्ज फेडण्याची योग्य प्रक्रिया. पहिला टप्पा: बँकेतून थकबाकीचे लेखी प्रमाणपत्र घ्या. त्यात एकूण कर्ज, व्याज, दंड आणि अंतिम देय रक्कम नमूद असते. दुसरा टप्पा: कर्जाची पूर्ण रक्कम बँकेच्या खात्यात जमा करा. मोठी रक्कम रोख देऊ नका, बँक व्यवहाराद्वारेच द्या. तिसरा टप्पा: बँकेकडून कर्ज फेडल्याची पावती, नो ड्यू सर्टिफिकेट आणि NOC घ्या. चौथा टप्पा: महसूल कार्यालयात बोझा कमी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नवीन 7/12 काढून बोझा कमी झाल्याची खात्री करा. फक्त 7/12 स्वच्छ आहे म्हणून निर्धास्त राहू नका. काही वेळा कर्ज असते पण बोझ्याची नोंद अद्याप झालेली नसते, किंवा कर्ज फेडलेले असते पण बोझा कमी झालेला नसतो. म्हणून महसूल अभिलेख आणि बँक दोन्हीकडे पडताळणी करा. खरेदीदाराने कोणते प्रश्न विचारावेत? विक्रेत्याला विचारा, जमीन गहाण ठेवली आहे का? कोणत्या बँकेत? किती कर्ज बाकी आहे? NOC आहे का? कर्ज फेडल्याचा पुरावा आहे का? सर्वात सामान्य फसवणूक पहिली: विक्रेता म्हणतो जमिनीवर कोणतेही कर्ज नाही, पण खरेदी खत झाल्यानंतर बँकेची नोटीस येते. दुसरी: खोटे NOC दाखवले जाते. नंतर बँकेत चौकशी केली असता ते प्रमाणपत्र बनावट निघते. तिसरी: विक्रेता म्हणतो तुम्ही पैसे द्या, मी लगेच कर्ज फेडतो, पण तो पैसे दुसरीकडे वापरतो आणि कर्ज कायम राहते. चौथी: एकाच जमिनीवर अनेक बँकांचे किंवा पतसंस्थांचे कर्ज असते, पण फक्त एकाच बँकेचे सांगितले जाते. सुरक्षित व्यवहार कसा करावा? जर कर्ज बाकी असेल तर बँकेतच व्यवहार करा. खरेदीदार, विक्रेता आणि बँक अधिकारी तिघेही उपस्थित असावेत. प्रथम कर्ज फेडा, बँकेकडून NOC घ्या आणि त्यानंतरच उर्वरित रक्कम विक्रेत्याला द्या.
सर्व व्यवहाराची लेखी नोंद आणि पावत्या जतन करा. लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी: फक्त विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. बँकेत स्वतः जाऊन माहिती घ्या. NOC शिवाय व्यवहार पूर्ण करू नका. कर्ज फेडल्याची पावती घ्या. नवीन सातबारा काढून बोझा कमी झाल्याची खात्री करा. आवश्यक असल्यास अनुभवी वकील आणि महसूल तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष: जमिनीवर बोझा असणे म्हणजे जमीन खरेदी करता येत नाही असे नाही, पण कर्जाची पूर्ण पडताळणी, बँकेचे NOC, कर्ज फेडल्याचा पुरावा आणि महसूल अभिलेखातील बोझा कमी झाल्याची नोंद झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण करणे सर्वात सुरक्षित आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत: शेतीवर न्यायालयीन वाद आहे का, वारसा वाद, स्थगिती आदेश, दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे कशी तपासावीत. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा प्रश्न सांगा. धन्यवाद. जय जवान, जय किसान. पुढच्या भागात भेटूया.